लक्ष द्या, आपण याच्यापूर्वी 3 टाईपचे क्वेश्चन्स बघितलेत बरं का. त्यामध्ये चौरस आणि चौकोन मोजलेला आहे. आता दोन्ही सोबत मोजायचे बरं का. चौकोन आणि चौरसमध्ये संकल्पना जी आहे ते तुमचा अगोदर कन्सेप्ट क्लिअर राहू द्या. प्रत्येक चौरस हा चौकोन असतो, ओके, पण प्रत्येक चौकोन हा चौरस नसतो बरं का. हे दोन्ही लक्षात असू द्या. आता आपला मोजायचे येतं चौकोन किती चौरस किती. पहिलं आपण चौकोन मोजू, ओके. आपल्याला माहिती आहे 4च्या पुढची संख्या घेतली आपण, काय घेतली आपण 5. 4 गुणिले 5 केलं, ओके, भागिले 2 किती आले, हे 10, ओके. आता आडवे जे आहेत हे पूर्ण आडवे घेतले आपण, 10 निघाल्या. 1 2 3ची बेरीज करा. 3 आणि 2 5, 5 आणि 1 6, 6ला गुणाकार केलं ॲक्च्युली आहे ना, किती आलं, एकूण 60 निघाल्या चौकोन, राईट. आता आपला मोजायचे तर चौरस, ओके. चौरस मोजताना पद्धत अशी आहे, हे 2चा जो लिंक आहे किंवा हे 2ची जोडी काय करायचं, 4 गुणिले 3 करा, 4 त्रिकम 12, ओके, प्लस 3 दोणी 6 हे दोघांची जोडी, प्लस ह्याच्यानंतर जे येणार आहे सिंगल आहे तो बेरीज करायची. कधी 1 असतं 2 असतं, हे 2 काय आहे, हा सिंगल आहे, याला कोणीच जोडी नाही, तो बेरीज करायची बरं का 2, ठीक आहे. बेरीज करा. 12 आणि 6 18, 18 आणि 2 आहे 20, 20 निघतात चौरस बरं का. ज्याची बाजू चारी समान असतात त्याला आपण चौरस म्हणतो बरं का. किती निघाल्या 20, येतं 60. याच्यातून मायनस करा तुम्ही, 20 वजा करा, जी येणारी संख्या आहे 40 असतात आयात. किती आहेत आयात, 40. मित्रांनो लगेच कमेंट करून सांगा किती चौकोन आहेत बरं का आणि किती चौरस आहेत, हे मोजायचे. लगेच उत्तर सांगा फास्ट.